दाढ किडली म्हणून भास्कर माळी हे आपल्या 5 वर्षाच्या मुलाला घेऊन पिंपरी येथील डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी आले होते। यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे उपकरणाची सुईच त्याच्या पोटात गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। अधिराज भास्कर माळी असे त्या चिमुकल्याचे नाव आहे। सकाळी तो आपल्या बाबांसोबत दवाखान्यात आला होता। त्यावेळी डॉक्टरांनी ड्रिल मशीनद्वारे उपचार करण्यास सुरुवात केली असता मशीनचे सुई गळून थेट त्या चिमुकल्याच्या पोटात गेले। डॉक्टरांना संशय येताच त्यांनी मुलाच्या पोटाचा एक्सरा काढण्यास सांगितले। हॉस्पिटलने या सर्व घटनेची जबाबदारी स्वीकारली असून त्याचा पूर्णपणे इलाज करूनच बाहेर सोडणार असल्याचे सांगितले आहे। यावेळी बोलताना अधिराजचे वडील भास्कर माळी म्हणाले की या संपूर्ण प्रकाराला रुग्णालय प्रशासन जबाबदार आहे। त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही सुई माझ्या मुलाच्या पोटात गेली आहे। सकाळपासून मला व माझ्या मुलाला रुग्णालयात पळवले जात आहे। शिवाय 10 वाजता सुई त्याच्या पोटात गेली, मात्र दुपारी 1 वाजेपर्यंत त्याच्यावर कोणतेच उपचार झाले नाहीत। तसेच असे प्रकार नेहमी होतात, त्यात घाबरायचे काय अशी उत्तरे मला दिली जात आहेत। ज्या डॉक्टरांकडून ही चूक झाली ते नंतर रुग्णालयाजवळ थांबले देखील नाहीत, तर आम्हालाच त्यांनी मुलाला घरी घेऊन जा व त्याला केळी खाऊ घाला, सकाळी शौचाद्वारे सुई पण बाहेर येईल असे बेजबाबदारपणे उत्तर दिले। वापरतात पेशंटचा हुंदका आला आणि ते सटकून पेशंटने गिळलं आणि आता ते पेशंट स्टेबल आहे, हॉस्पिटलमध्ये ऍडमिटेड, त्याच्या देखरेखीखाली आहे। पण याच्यामध्ये निघून जाईल। अगदी काय नेमकं याला काय म्हणता येईल, ही चूक होती का? चूक नाही म्हणता येणार, एक फाईल होती, आदनमधून क्वचित असं घडतं, पण ते दुसऱ्या दिवशी संडास वाटे निघून जातं। पण याच्यामध्ये आणखी जो पेशंट आहे त्याला आणखी काही इजा होण्याची जी शक्यता जवळजवळ नाही, पण त्याच्यासाठी त्याला ऍडमिट केलेलं आहे आणि देखरेखीखाली आहे। संबंधित डॉक्टरांवर आपण काही कारवाई करणार आहोत का किंवा चौकशी तरी करणार आहोत? चौकशी नक्की करू। आपलं नाव सांगा सर. डॉक्टर कुलकर्णी।